हर्षद पाटील यांना विनंती असेल आपल्या दुर्गाडी किल्ल्याचा जो देखावा ज्या नमस्कार मित्रांनो, सगळे कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असाल आणि चांगलेच राहा. यूट्यूब चॅनल नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्ही नक्की बघितलं असेल गावठी बघा सेवामध्ये आयोजित 21 पालखी सोहळा दोन्ही व्लॉग बघितला असेल, नक्कीच आवडला असेल. तर आज मित्रांनो चाललो आहे आगरी मस्तला आणि पायी पुढे स्टार्ट करतो माझा व्लॉग. ऑन द वे आहे. आपला भिवंडी महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्राची शान आहे, तुम्हाला सांगायची अजिबात गरज नाही. तर चला जाऊया भिवंडी आगरी मस्तमध्ये काय कला दाखवलेली आहे त्यावर्षी आपण बघणार आहोत. तर कंटिन्यू व्लॉगमध्ये आणि आजच्या व्लॉगचा आनंद नक्की घ्या आणि बघा आपली आगरी संस्कृती कशी असते. तर चला जाऊया. तेच पाहिलेलं आम्ही पोहोचलो भिवंडी आगरी महोत्सवमध्ये. इकडे बघा पाऊण तासाचा प्रवास केला आम्ही आणि भिवंडी आगरी महोत्सवची समोरची एंट्री आहे. तर चला जाऊया आता आतमध्ये. आपण आगरी संस्कृतीची परंपरा बघणार आहोत, कशा प्रकारे इथे दाखवली जाते भिवंडी आगरी महोत्सवमध्ये. तर चला जाऊया आतमध्ये. बघा गुमतारा किल्ला, तुम्हाला जर माहीत नसेल तर गुमतारा किल्ला हा दुगाडच्या डोंगरावरती आहे. अजून या किल्ल्याची माहिती कोणाला माहीत नाही, म्हणून भिवंडी आगरी महोत्सवमध्ये दाखवलेला गुमतारा किल्ला, या किल्ल्याची पूर्णपणे इथे माहिती दिलेली आहे. कार्यक्रम कुठला पण असो मित्रांनो, पण सुरुवात आपल्या गणपती बाप्पाच्या नावानेच होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्य सुसर्वदा. या महाराष्ट्र आज आपण हिंदू धर्म आणि असे हिंदू धर्माचे अनेक सण बघतो. तर भिवंडी चौक आज आपल्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आपल्याला दाखवण्यात गेलेला. गेल्या वर्षी आतमध्ये दाखवला होता, यावर्षी बाहेर दाखवलेला आहे. आणि लगतच तर आज पहिल्यांदाच यावर्षी पहिल्यांदाच भिवंडी आगरी महोत्सवमध्ये दाखवलेला गेला देखाव म्हणजेच किल्ले दुर्गादेवीवर असलेला दुर्गादेवीचा मंदिर. तर चला आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. मित्रांनो समोर मंदिर आहे दुर्गादेवीचं. बघा दुर्गाडी किल्ल्याचा जो देखावा ज्या कलाकारांनी केला, त्या कलाकारांना ठाणे जिल्हा आगरी कला क्षेत्र पुरस्कार प्राप्त झाला, असा बहादूरगावचे सुपुत्र नितेश रामदास पाटील. तर गाईज, तुम्हाला जर खरंच असा देखावा करायचा असेल, कुठलंही डेकोरेशन असो, जर डेकोरेशन तुम्हाला करायचे असेल तर बघा संपर्क क्रमांक दिलेले आहे. संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता आणि देखावाचा आज पूर्ण महाराष्ट्राला वेळ लागलेला आहे. असा क्षेत्र एकमेव क्षेत्र जर वेळ लागलेला असा एकच क्षेत्र म्हणजे बैलगाडी शर्यत. बघा बैल ओळखा गावठी आहे, पण खरंच भिवंडी आगरी महोत्सवमध्ये अशी जी आगरी समाजामध्ये जे संस्कृती आगरी संस्कृती आहे ती पूर्णपणे भिवंडी आगरी महोत्सवमध्ये दाखवली जाते. हे दोन बैल, खरंच आनंद वाटला मला आज बैल दाखवले तिथे. तर आता आपण बघणार आहोत आगरी समाजामध्ये भात लावणी कशी केली जाते. तर इथे बघा भात आहे आणि इथे नांगर, बघा नांगर जुपणी कशी केली जाते ते सुद्धा दाखवलेलं आहे. इकडे शेतीची लागवड कशी केली जाते, कोबी असो किंवा पालक, मेथी, मुला. बघा आगरी समाजामध्ये छान प्रकारे अशी शेतीची केली जाते, इथे पूर्णपणे दाखवलेलं आहे. काहीच बघा, तिला आगरी
आगरी समाजामध्ये काय बोलतात बाव, विहिरीला आगरी समाजामध्ये बाव बोलतात. आणि बावीचं पाणी घेऊन एक सारण तयार केली जाते आणि सारणीमधून पाणी पूर्ण भाजीपाल्याला सोडला जातो. आता आपण मित्रांनो आलो पाटलाचा वाडा. जुन्या आठवणी बघा, आगरी समाजामधले जुन्या आठवणी. पहिले जुनी लोक काय करायची त्या फोटोमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आगरी मस्त असलेला लकी ड्रॉ, विशेष लकी ड्रॉ बघू शकता. प्रथम आपल्याला भिवंडी आगरी मस्त ज्या कलाकाराने दुर्गाडी किल्ला बनवला तो कलाकार भेटलेला आहे. तर दादा तुम्ही विशेष अशी कला भिवंडी आगरी मस्त दरवर्षी दाखवतात, कसं वाटते तुम्हाला ही कला दाखवली आणि काय कला करताना तुम्हाला कसं वाटलं? भिवंडी आगरी महोत्सव म्हटला तर साऱ्या भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध महोत्सव आहे आणि या महोत्सवामध्ये मला काम करण्याची संधी मिळते. त्याबद्दल मी विशू भाऊ यांचा आभार मानतोय. आणि यावर्षी मी या भिवंडी आगरी महोत्सवामध्ये दुर्गाडी म्हणजे कल्याण येथील दुर्गाडी किल्ला आणि तिथं परिसराचा मी प्रत्यक्ष इथे प्रतिकृती साकारली आहे आणि मला खूप आनंद होत आहे की ती प्रतिकृती सर्व लोकांना आवडते. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सर्वांनी या, नक्की या, इथे एकदा आगरी महोत्सवाला भेट द्या. धन्यवाद दादा. खरं तुम्ही छान अशी कला करत असतात दरवर्षी, तर तुम्हाला एकदा जय श्रीराम. जय श्रीराम. आगरी महोत्सवमध्ये खरंच एक रिअल वाक्य तुम्हाला दाखवतो मी. हर्षद पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचं आपण कौतुक करायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. हर्षद पाटील मित्रांनो खरंच रियालिटी दाखवलेली आहे. स्वतःचा मुलगा 12,000 कमवतो आणि यांना जावाई 60,000 पगारवाला पाहिजे. खरंच रियालिटी त्यांनी खरंच ते दादाने दाखवलेले आहे. मला तर वाक्य आवडलं, बरोबर वाक्य लिहिलं आहे त्यांनी. तुम्ही मगाशी बघितलं असेल तर मी तुम्हाला वाक्य वाचून दाखवलं, आमच्या दादाने लिहिलंय. त्याच्यामध्ये काय येतो आणि तुला कसा दिमाग चालला? नाही, मी पण खरी गोष्ट सांगायची झाली तर मी पण रील्स बघितलेली. त्या रील्स वरती असं लिहिलेला होता ना. आताची कंडिशन पण अशीच आहे ना, आता सिच्युएशन पण हीच चालू आहे तर प्रत्येकाला भाई आपला पोऱ्या काय करते 12,000 कामा करते ना भाई, यांना जावंही पाहिजे 60,000 पगारावं लागतं. या कसं काय असेल? दादाने बरोबर लिहिले, मला जाम हसायला येतो. असा बरोबर लिहिले ना, एक नंबर. भिवंडी आगरी महोत्सव मध्ये असलेला हा सोन्याचं दुकान बघा, या आणि सोना बनून जा. आज भिवंडी आगरी महोत्सव मध्ये एक छानशी कला दाखवलेली आहे. तर बघा पालघरवरून वाड्यावरून कला बनवलेली आहे. ज्या कलाकाराचं नाव आहे श्री जयवंत रामदास पालकर. या कलाकाराने छानशी कला केलेली आहे. आजही छोट्या मुलांच्या असो का मोठ्या माणसांच्या मनामनात असलेले आनंदिके साहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा इथे बघा दिसत असेल. आदरणीय साधना वहिनींना विनंती करतो की आपण आता जाऊया आपण पालनगर मध्ये.
मग मंचुरन. थोडीफार आता आम्ही मंचुरियनची टेस्ट घेतो. राजगे तर आता इथं पाणीपुरीची टेस्ट घ्यावं थोडीशी कशी लागते पाणीपुरी. मी साधना वहिनी आपल्याला विनंती करतो प्रेसिता पाटील माजी सरपंच वड यांचं आपण स्वागत. तर मित्रांनो आता आम्ही घेतो भिवंडी आगरी मस्त मधून रजा. जातो आता घरी. बाय बाय भिवंडी आगरी मस्त. चला आता जाऊया घरी. भरपूर फिरलो. आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल गाईज. आज सुद्धा होता आम्ही दोघे झाले होतो. आजचा व्लॉग आवडला असेल. आगरी समाजाची कशी संस्कृती आहे, आगरी समाजामध्ये काय काय केलं होतं पूर्ण भिवंडी आगरी मस्तमध्ये दाखवलेलं आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीबीडी यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा माझ्या जुन्या व्हिडिओ. एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र, वंदे मातरम, जय आगरी, जय श्रीराम.